पहिल्याच पावसात मुंबापुरी जलमय, अनेक शहरांची दाणादाण. ठाणे, रायगड, रत्नागिरीसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट. प्रशासनालाही सतर्कतेचा इशारा. मुंबईमध्ये मे महिन्यात गेल्या 107 वर्षातला रेकॉर्ड ब्रेक पाऊस. आतापर्यंत 295 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद. पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण. पहिल्याच पावसात मुंबई मेट्रो 3 म्हणजेच ॲक्वा लाईनचं पितळ उघडं. वरळी भुयारी मेट्रो स्टेशनमध्ये पाणी. मेट्रो प्रशासनाकडून मात्र उडवाउडवीचं स्पष्टीकरण. काम पूर्ण झालं नव्हतं तर उद्घाटन केलंच कशाला? पावसानं मुंबई मेट्रो 3ची पोलखोल केल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल. शिंदे सरकारवरही केला हल्लाबोल. उद्या दुपारी 3 वाजता कॅबिनेट बैठकीचं आयोजन. सह्याद्री अतिथीगृहावर पार पडणार कॅबिनेट बैठक. राज्यात मान्सूनमुळे उडालेल्या हाहाकारावर चर्चा होणार. मुंबईमध्ये पावसाचा हाहाकार. माहीममधल्या इमारतीचा काही भाग कोसळला. विरारमध्ये स्लॅबचं प्लास्टर कोसळलं तर मलबार हिलमध्ये संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला. बाळासाहेब असते तर ऑपरेशन सिंदूरसाठी मोदींची गळाभेट घेतली असती. नांदेडमधल्या सभेत अमित शहांचा उद्धव ठाकरेंना टोला. नंदुरबारच्या शहाद्यात क्रीडा संकुलाजवळ अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार. 3 कोटी खर्चून बांधलेली इमारत नेमकी कशाची? कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतींचा सवाल. कोर्टात याचिका करणार असल्याचा दिला इशारा. वाल्मिक कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट प्रकरणी रणजित कासलेच्या दाव्यानंतर बीडच्या कारागृह अधीक्षकांची बदली. कारागृह अधीक्षकपदी रत्नागिरीहून रामराजे चांदणे रुजू होणार असल्याची माहिती. हेरगिरी प्रकरणी ज्योती मल्होत्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. हिसार कोर्टानं ज्योतीला सुनावली न्यायालयीन कोठडी. आणि एनआयएकडून एका सीआरपीएफ जवानाला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक. हेरगिरीच्या आरोपाखाली सीआरपीएफ कडून जवानावर बडतर्फीची कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.